SafeMusicList.com, royalty-free music for marketing and promotional videos. SafeMusicList.com, royalty-free music for marketing and promotional videos. विशेषज्ञ डॉक्टर आहेत आमचे मित्र, डॉक्टर साहेबांचे पण मित्र आहे, डॉक्टर बारस्कर म्हणून. एवढे मोठे कॅन्सर तज्ज्ञ आहेत, सुपर स्पेशालिस्ट आहेत, पण अजूनही ढसाढसा रडतात याच्यासाठी की त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना, घरच्याच व्यक्तीला ते तंबाखू खायचे म्हणून कॅन्सर झाला. ते अजूनही रडतात की मी माझ्या भावाला वाचू शकलो नाही. म्हणजे तंबाखू हे आपण गेटवे बनतो. म्हणजे कुठल्याही व्यसनाची सुरुवात जी होत असते ती त्या गेटवेमधनं होत असते. तर ते डॉक्टर जे तंबाखू साफ करून खायचे त्यांना सुद्धा कॅन्सर झाला. नाव घेता येत नाही. लोक आजकाल शारीरिक आरोग्याचं फार घेतात, काळजी घेतात, पण त्यासोबतच मानसिक आरोग्याची पण काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आणि आपल्या आसपास आजकाल सल्ला केंद्र आणि ते व्यसनमुक्ती सल्ला केंद्र फार कमी सापडतात. त्यामुळे गोदावरी शिक्षण संस्थातर्फे भाग्यश्री व्यसनमुक्ती केंद्र याच्या माध्यमातून आपण ज्या लोकांना कोणत्याही गोष्टीचं व्यसन असेल, चाहे तो दारूचा असो, तंबाखूचा असो, चाहे तो मग फोनचा असो किंवा कुठल्याही वाईट सवयांचा असो, आपण या सगळ्या व्यसनांपासून कसं कोणाला दूर करू शकतो याची आपण आज ही सुरुवात करत आहे. आणि त्यासाठी आपण इथे लोकांचं काउन्सिलिंग करूया. धन्यवाद. जसं की बघितलंय तर आज आपण म्हटलं सोशल मीडियाचा आपण खूप मोठ्या प्रमाणात बालकांना लागलेला आहे व्यसन. तर कसं दूर होता येईल या व्यसनापासून आपल्याला? सोशल मीडिया जसं व्यसन लावत आहे तर आपण सोशल मीडियाच्या मार्फतच त्यांचे हे व्यसन तोडू शकतो. जसे आपण एज्युकेशनल व्हिडिओज बनवू शकतो, त्याच्यानुसार त्याचसोबत आपण त्याच्यासोबत काही पॉझिटिव्ह व्हिडिओज जे लोकांचे माइंड डायव्हर्ट करतील किंवा त्यांना शैक्षणिक कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व करतील अशा व्हिडिओज थ्रू आपण त्यांचा सोशल प्लॅटफॉर्मवर पण हे करू शकतो. सोशल मीडियाचे व्यसन म्हटलं तर काही सोशल मीडियामधून काही चांगली गोष्टी शिकायला बघतात आणि वाईट पण. सोशल जे प्लॅटफॉर्म आहे असतात जसे व्हिडिओज, काही वाईट व्हिडिओज आपल्याला व्यसन लावतात, तसंच आपण चांगले व्हिडिओज जास्त फॉरवर्ड करून पॉझिटिव्हिटी पसरवू शकतो आणि त्या थ्रू आपण वे ऑफ लिव्हिंग आणि वे ऑफ थिंकिंग लोकांची कन्वर्ट करू शकतो. खापरड्यामध्ये मी जवळपास म्हणजे 38 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. तर 38 वर्षापासून मी खापरड्यामध्ये प्रॅक्टिस करतो. तर माझ्या अनेक वेळा असं निदर्शनास आलं आहे की खापरड्यातले बहुतांश तरुण मुलं, मध्यमवर्गीय आणि मध्यम वयाचे तरुण मुलं, मध्यम वयाचे आणि म्हातारे पण जवळपास 60 ते 70% लोक दारूच्या आहारी, गुटख्याच्या आहारी, स्मोकिंग, सिगारेट, बिडी याच्या आहारी झालेले माझ्या निदर्शनास आले. कारण की तसे माझ्याकडे येतात ते पेशंट, ते सांगतात खोकला झाला तर मग आम्हाला हिस्ट्री घ्यावी लागते त्याची. अरे बा म्हणजे सिगारेट पितो का, तंबाखू खातो का, गुटखा खातो का. तर जवळपास 60 ते 70% लोक याच्या आहारी गेलेले आहेत. हे सगळा विचार करून आम्ही ठरवलं काहीतरी एक उपदेश करावा लोकांना. आपल्या म्हणजे खापरडा एक टाऊनच आहे, मोठं शहरच झालेलं आहे. तर इथल्या लोकांना एक उपदेश करावा किंवा हे तंबाखू, गुटखा किंवा दारू याचं व्यसन काही चांगलं नाही. हे तुमच्या शरीरासाठी अपायकारक म्हणजे आहे, हितकारक नाही आहे. ह्याने तुमचं शरीर हळूहळू तुमचं शरीर म्हणजे व्याधीयुक्त होईल. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे व्याधी किंवा रोग निर्माण होतील. ह्या हिशोबाने हा सगळा विचार करून आपल्या म्हणजे खापरड्या टाऊनमधील लोकांनी, मुलांनी, म्हाताऱ्यांनी आमच्याकडे येऊन याचा म्हणजे सल्ला घ्यावा आणि त्याच्यावर योग्य उपचार किंवा त्या सवयी कशा सुटतील तुमच्या किंवा कशा सोडवायच्या हे सगळं आम्ही त्यांना उपदेश करणार आहोत. डॉक्टर प्रदीप पाटील
हे HOD होते दत्ता मेघे मेडिकल कॉलेज वर्धा. तर हे आता नुकतेच रिटायर्ड झालेले आहेत. तर त्यांनी इथे आठवड्यातून 2 दिवस येण्याची इच्छा दर्शवली आहे. तर ते मला बोलले मी आठवड्यातून 2 दिवस येऊन मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीन. तर ती काउन्सिलिंग एका प्रकारची ते त्यांची होणार आहे. हां, ते आणि ते त्यांच्या अंडरमध्ये आम्ही पण काउन्सिलिंग करणार ना. आम्ही 7 दिवस राहू इथे, ते आठवड्यातून 2 दिवस येतील.